आणि ती ब्रह्मदेवासमोर गेली. ब्रह्मदेव म्हणाले, तिची देवावस्था पाहून देवा बरोबर घेऊन गेली आणि पृथ्वी सह ब्रह्मदेव नारायण भगवंताकडे गेले व त्यांनी काकोतीने तिची प्रार्थना केली. तेव्हा आकाशवाणी झाली. तिचा आशय ब्रह्मदेवाने पृथ्वी सर्व देवांना सांगितला आणि ते म्हणाले, देव हो, पृथ्वीला झालेला ताप भगवंताला कळलेला आहे. भगवंत आता वसुदेवाच्या यादव कुलात जन्म घेणार आहे. तुम्हीही आपापल्या परीने तिचा जन्म घ्या आणि भगवंताची सेवा करा. त्यानंतर सर्वांनी भगवंताची स्तुती केली. हे श्री अनंत मधुसूदना, हे श्री अनंत मधुसूदना, पद्मनाभा नारायण, पद्मनाभा नारायण, हे श्री अनंत मधुसूदना, हे श्री अनंत मधुसूदना. त्यानंतर भगवानाने म्हणले, शेषही वडील या भावाने तुमचा जन्म घेणार आहे. श्री विष्णूची माया सुद्धा देवकीच्या गर्भी जन्म घेणार आहे. या प्रकारे पृथ्वीच आश्वाद शोधून ब्रह्मदेव सत्यलोकास गेले. पूर्वी यादवांचा राजा शूरसेन हा मथुरेमध्ये राहून माथुर व शूरसेन या देशाचा राज्यकारभार पाहत होता. शूरसेनाचा पुत्र वसुदेव यांचा कंसाची बहीण देवकी हिच्या विवाह झाला. सर्व विवाह थाटामाटात पार पडला. कंसाचे देवकीवर आपले नितांत प्रेम होते. खूप लाडकी होती देवकी सर्व भावामध्ये बरं, आणि कंसाची खूप लाडकी होती. त्यामध्ये अगद्या थाटामाटात विवाह विधी आटोपला. कंसाने 1000 सोन्याचे रथ वासुदेवाला अर्पण केले. सर्व विधी आटोपल्यानंतर देवकीसह वासुदेव आपल्या घरी जाण्यास निघाले. ज्या वेळेस घरी जाण्यास निघाला तेव्हा कंस स्वतः रथावर आरूढ होऊ लागला व त्यांनी त्यांचे सारथ्य केले. तो सारथी झाला. त्याची बहिणीस भरपूर आनंद दिले. रथाक्रमण करीत असताना आकाशवाणी झाली. ज्या वेळेस तो रथ हाकत होता त्यावेळेस आकाशवाणी झाली, अरे मूर्ख कंसा, हे तू काय करत आहेस? हे तू काय करीत आहेस? जिला तू मोठ्या समारंभाने पाठवत आहेस, तिला सोडत आहेस, हिचाच 8वा पुत्र तुझा नाश करणार आहे. असे म्हणून एक आकाशवाणी झाली, तू सावध हो. ही आकाशवाणी काने पडताच तो महापातकी कंस हातात शस्त्रे घेऊन देवकीला मारण्यास तयार झाला. जी लाडकी होती ती नावडती झाली लगेच. कारण ज्या वेळेस आपल्यावर संकट येतात, ज्या वेळेस पैशाचा लोभ येतो, त्यावेळेस बहीण भावामध्ये असं विशिष्ट पाहिजे. आजकाल असे बरेच प्रसंग आहेत, असे बरेच गोष्टी आहेत की जी बहीण भावाचं फक्त संपत्तीवरून भांडण चालू. हे अशी कथा द्वापार युगामध्ये एकदा घडली. ज्या वेळेस देवकीला तो मारण्यास सिद्ध झाला तेव्हा त्याचा क्रोध शमन करण्यासाठी महाधार्मिक वासुदेव कंसाला म्हणाला, अरे कंसा, तू शूर आहेस, बलाढ्य आहेस, एका स्त्रीला मारणं तुला शोभत नाही. तू का आपल्या बहिणीच्या वधाचं पाप आपल्या डोक्यावर घेतोस? प्रत्येक प्राण्याला जन्म मरण आहे. ज्या भाषेने उत्पन्न न झालेल्या देहाला प्राण्याचे मन धावी तेव्हा त्या देहाविषयी त्या अभिमान इथं उत्पन्न होतो. त्यानंतर वासुदेव कंसाला म्हणाला, तुला 8व्या पुत्रापासून याची भीती आहे ना, तर मी 8वा पुत्र तुला मी स्वतः आणून देईन, तोपर्यंत याला सोडून दे. याप्रमाणे वासुदेवानं कंसाला मूर्ख समजूत घातली, पण कंस काही परिणाम झाला. शेवटी देवकीचे प्राण वाचवण्यासाठी तिला होणारे पुत्र कंसाच्या हवाली करण्याचा वासुदेवाने करार केला. त्याने विचार केला की देवाची करणी अगाध आहे, कदाचित मोठाच पुत्र माझेच पुत्र या दुष्ट कंसाला मारतील. वसुदेव यावेळी फार भयभीत झाला होता, परंतु दूरदृष्टी ठेवून त्याने भीती दाबली
व प्रसन्न मुद्रेने तो कंसाला म्हणाला, हे बघ, आकाशवाणीत काय म्हणले आहे, काय सांगितले आहे की देवकीच्या पुत्रापासून आहे, तिची ती मुले तुझ्या हवाली केल्यास काय हरकत आहे? तुझी तर ही जी वधाची जी आहे ती तुझी बहीण तर नाही ना कारणीभूत, तिचे मुलेच आहेत ना, मी या मुलाला तुला घालून हवाली करेल. वसुदेवाचे भाषण ऐकताच कंसाने देवकीला मारण्याचा बेत रद्द केला व पुढे प्रत्येक वर्षी याप्रमाणे देवकीला 8 पुत्र व 1 कन्या झाली. वसुदेवाने मोठ्या दुशाने कीर्तिमान नामक पुत्र कंसाच्या स्वाधीन केला. पहिला पुत्र झाला, स्वाधीन केला. त्याचे धैर्य व सत्य पाहून वासुदेवाला म्हणाला, वासुदेवा, याला परत घेऊन जा, कारण हा पहिला नाही तर 8वा पुत्र मला मारणार आहे. त्यावर वासुदेव म्हणाला, बरे आहे, मी त्याला घेऊन जातो. पण कंस दुष्ट असल्याने त्याच्यावर भरोसा ठेवला नाही, कारण तिकडे नारद मामा आले. नारद ऋषी म्हणाले, अरे कंसा, तुला काय कळते का? आकाशवाणी काय झाली? 8वा पुत्र मारेल. ही देव आहेत, फसवतात. ही पहिले बी 8वा करतील आणि 8व्याला बी पहिलं करतील. तुला काय माहिती 8वा काय? एक देव तुझा कधी कार्यक्रम करतील तुलाच कळणार नाही. त्यामुळे कंस दुष्काळात पडला आणि त्याने पहिल्या मुलाला स्वाहा करून टाकलं, असे नारद मुनींचा कारनामा आहे. राजा वास्तविक नंद, यशोदा, वस्तुक, देवकी सर्वजण देवच होते, पण कंसाच्या आज्ञेने ते वागत होते. पण कंसाने दैत्याला ठार मारून पृथ्वीचा भार हलका करण्याचा त्यांनी प्रयत्न सारखा चालू होता. कंसाच्या हे मुळे ध्यानात आले, पण नारदांनी ह्याला निवेदन केलं. देवकीच्या उदरी आपला वधा करता श्री विष्णूच अवतार घेणार आहे याची खात्री पटली, म्हणून वसुदेव आणि देवकीला कारागृहात टाक असं सांगितलं. कंसाने आपल्या बहिणीच्या प्रत्येक पुत्राचा विष्णूचा अवतार समजून त्याचा खून केला. त्याला वाटेल आपलं पूर्वजन्मी काल नेहमी दैत्य झालो होतो. त्याला वाटले, कारण कंस हा पूर्वजन्मी काल नेहमी दैत्य होता, श्री विष्णूने मारलेलं होतं. त्यावेळेस हा असत मारलं म्हणून त्याला फारच बोचू लागलं. शेवटी त्याने यदू, भोज व अंधक याचा राजा जो उग्रसेन प्रत्यक्ष आपला बाप त्यास बंदित केलं. बापाला सुद्धा त्यानं कारागृहात टाकलं आणि तो मनमाने तसा राज्यकारभार चालू लागला. त्याची सेना मोठी होती. प्रलंब, बग, चानूर, पुतना, मावशी, भोग असे भरपूर दुष्ट राजे, सैनिक, त्यांचे जे काही होते कामगार भरपूर कंसाकडे भरलेले होते. आणि इकडे जरासंधाचा आश्रय घेऊन कंसाने यादवांचा नाश करण्यास प्रारंभ केला. तेव्हा यादव अगदी त्रस्त होऊन गेले व त्यांनी कुरु, पांचाळ, विदर्भ, निबंध, केकय इत्यादी आपापल्या ठिकाणी आश्रय घेतला, प्रत्येक देशामध्ये जाऊन. देवकीचे 6 पुत्र मारले. 6 पुत्र मारले गेल्याचे पाहून शेषाने 7व्या वेळास देवकीच्या गर्भात जन्म घेतला. बोला बलराम दाऊ की जय हो. भगवंताने योग मायेस आज्ञा केली की तू आता गोकुळात जा आणि तिथून देवकीच्या 7व्या गर्भाचे शेषाचे आकर्षण करून तो गर्भ रोहिणीच्या उदरात स्थापन कर, असे ती योग मायेला सांगितले. हे कल्याणी, तुझ्यामुळे सर्व लोकांचे मनोरथ पूर्ण होतील व लोक तुझी आता सांग पूजा करतील व तुझ्या नावाची देवळे बांधतील. गोविंदा, चंडिका, कृष्णा, माधवी, कन्यकी तीच, माया, नारायणी, शाणी, शारदे, चंपकी तीच. लोक पृथ्वीवर पुष्कळ ठिकाणी तुझी स्थापना करतील. तुला लोक काही ठिकाणी दुर्गा, भद्रकाली, चंडिका, अंबिका, नारायणी इत्यादी नावाने हाका मारतील. तो गर्भस्थ शेषाचे आकर्षण केल्यावर त्यास संकर्षण असे नाव पडेल व तो लोकास रमेल, म्हणून त्यास बल असेही म्हणले जाते. त्याप्रमाणे पृथ्वीचे अवतरून योग मायेने परमात्म्याच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही केले. इकडची तिकडे, इकडचं तिकडे केलं. त्यावेळी टेष्टटुकीचा जन्म झाला. आज आपल्या या ठिकाणी टेष्टटुक म्हणलं जातं. मथुरेतील लोक मात्र देवकीचा गर्भपतन झाला म्हणून हळहळले. इकडे श्रीकृष्णाने वसुदेवाच्या हृदयात प्रवेश केला. तेव्हा त्यांच्या मनात अहोरात्र देवाची मूर्ती दिसू लागली.
त्याच वेळी त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण असं तेज वाढलं, म्हणून कंसाधिकारी जवळ जाण्याची सुद्धा भीती वाटू लागली त्यांना. केवळ ध्यान मात्र करून वसुदेवाने देवकीस गर्भ धारण करण्यास सांगितलं. तात्काळ तिची कांती पालटली, तिला अपूर्व अशी परमानंदाचा लाभ घडला. कंसाने एकदा तिचं तेज पाहिले तेव्हा तो म्हणाला, जो परमात्मा माझ्या नाशा करता अवतीर्ण होणार आहे त्याचा पराक्रमी कमी करण्याचा असण्याचा मुळी संभव नाही. देवकीचा वध केला तरच या संकटातून मुक्तता होईल असा त्याने विचार केला. पण पुन्हा विवेक मनामध्ये आणून हा त्याने भेद रद्द केला. श्री हरीचा जन्म झाल्यावर आपण त्याला मारू असे त्याने ठरवले. ब्रह्मा भवश तत्रेत मुनिभिर नारदादिभि देवे सानुचरे साकं गिरभिर कृष्णं मेळयन्. भगवान शंकर, ब्रह्मदेव, सर्व देवता आणि नारदा ऋषी तेथे आली आणि त्यांनी श्री हरीची स्तुती केली. सत्यव्रत सत्यपरम सत्य सत्यस्य सत्यस्य योनि निहित च सत्ये सत्यस्य सत्यव्रत सत्यनिवेदित सत्यात्मक सत्यनेत्र सत्यात्मक स्वाक्षरण प्रपन्ना सत्यव्रत सत्यपर सत्य भगवान. हे प्रभू, आपण सत्य स्वरूप आहात, सत्य संकल्प आहात. सत्य हेच आपल्या प्राप्तीचे श्रेष्ठ साधन आहे. सृष्टीपूर्वी, प्रलयानंतर आणि सृष्टी असताना या तिन्ही वेळी आपण सत्य असता, म्हणून असत्य सृष्टी सत्य वाटते. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश या वासमान सत्याचे आपणच कारण आहात आणि अंतर्यामी रूपाने यामध्ये आपणच विराजमान आहात. आपणच या दृश्यमान जगाचे आधार आहात. आपणच मधुर वाणी आणि समृद्धीचे प्रवर्तक आहात. भगवन, आपण केवळ सत्य स्वरूपात आहात. आम्ही सर्वजण आपल्याला शरण आलो आहेत. हा संसार एक सनातन वृक्ष आहे. ही प्रकृती या वृक्षाचा आधार आहे. या प्रकारे यानंतर सत्याचं जेव्हा त्यांनी स्तुती केली त्यानंतर सुखदेव म्हणाले, अथम सर्व गुण पेतम काल परम शोभन यत्वेर वार्जन जन्माक्षे शांत रक्षीर तारकम. इथे भगवान श्रीकृष्णाचा प्रादुर्भाव झाला. श्री शुक म्हणतात, नंतर जेव्हा सर्व गुणांनी युक्त अतिशय आप्त वेळ आली, जेव्हा रोहिणी नक्षत्र होते आणि आकाशाचे सर्व नक्षत्रे, ग्रह, तारका शुभ होते, त्यावेळी भगवान वासुदेव प्रकट झाले. तमोद्भदं बालकमंजेक्षणं चतुर्भुजं शंखगदायुधं श्रीवत्सलाक्षं गलरोपितकौस्तुभं पीतांबर सांद्रं पयोध सोमयम्. कसं रूप होत देवाचं, सुंदर ते ध्यान रूप विटेवरी, सुंदर ते ध्यान उभा कटेवरी. मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजिता, कंठी कौस्तुभमणी विराजिता. जला पाहून सर्व भुलून गेले, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. हारपले माझे मन गुंतून गेलो भगवन चरणी, हारपले माझे मन गुंतून गेलो भगवन चरणी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. ज्या रूपाला पाहून संत मुनी भारावून जातात, ज्या रूपाला पाहून सगळे देव, गंधर्व, राक्षस इत्यादी सर्व ऋषी भुलून जातात, ते स्वतः भगवान श्रीकृष्ण रूपाने प्रकट झाले.
आणि वसुदेवाने पाहिले की आपल्या समोर कोणतरी छोटस बाळ आहे. त्यांच्या समोर एक अद्भुत बालक उभा होत. त्यांचे नेत्र कमलाप्रमाणे असून त्यांना 4 चतुर्भुज होत ते. त्यांच्या हातामध्ये शंख, चक्र, गदा व पद्म धारण केलेले आहेत. त्यानंतर त्यांनी उत्कृष्ट आयुधे धारण केलेली आहेत. वक्षस्थलावर श्रीवत्स चिन्ह असून गळ्यामध्ये कौस्तुभ मणी आहे. त्यांचा कौस्तुभ मणी अतिशय उत्कृष्टपणे झगमगत आहे. पावसाळ्यातील मेघाप्रमाणे सुंदर श्यामल शरीरावर मनोहर पीतांबर झळकत आहे. मौल्यवान असे वेंडूर्यमणी जटिला किरीट आणि कुंडले त्यांच्या तेजाने दाट पुरडके चमकत आहे. चमकणारा कंबर पहा, दंडावरली बाजूबंद पहा, डोक्यावरला मुकुट पहा, मोरपीस पहा. हे सर्व पाव तुम्ही डोळे बंद करून पहा. सर्वांनी डोळे बंद करा आणि श्रीकृष्णाचं सुंदर रूपाचं वर्णन घ्या. डोईवरी मुकुट, करोईवरी मुकुट, मोरपीस साजरे. डोईवर मुकुट, मोरपीस साजरे. पिवळा पीतांबर किती शोभतो, पिवळा पीतांबर बघा कसा शोभतो. गळ्यामध्ये वैजयंती माला, गळ्यामध्ये वैजयंती माला. त्यांना पाहून तो अतिशय शोभून दिसत होता. त्याला कोण वसुदेवाने सुंदर स्तुती केली. शिशुक म्हणतात, इकडे देवकीने पाहिलं की आपल्या पुत्रामध्ये पुरुषोत्तमाची सर्व लक्षणे आहेत. तेव्हा देवकीने हे सुंदर स्तुती केली. वेदांनी ज्या रूपाला अव्यक्त आणि सर्वांचे कारण संबोधले आहे, जे ब्रह्म आहे, ज्योती आहे, निर्विण आहेत, ते निर्विषय आहे, निष्क्रिय फक्त विशुद्ध सत्याच्या रूपात आहेत. बुद्धी इत्यादीचे प्रकाशक रूप आहेत म्हणजे विष्णू. आपण स्वतः श्रीकृष्णांनी यापूर्वी मी तुमच्या पोटी 2 अवतार घेतले व आता या 3ऱ्या वेळी आल्याचे स्मरण करून दिले. भगवान म्हणतात, हे माते, स्वयंभू मन्वंतरामध्ये पूर्वजन्मी तू कृष्णी आणि वसुदेव सुतपा होते. त्यांच्या पोटी मी जन्म घेतला आणि मला कृष्णी गर्भ असं मानलं जातं. त्यानंतर काश्यप ऋषी आणि अदितीच्या पोटी मी उपेंद्र नावाने माझा जन्म झाला आणि मला ठेंगू वामन, पटू वामन असे म्हणले जातं आणि मला वामन सुद्धा म्हणलं जातं. आणि या 3ऱ्या जन्मी तुम्ही वसुदेव आणि देवकी झाला, जिथे माझा कृष्ण जन्माने अवतार झाला. एवढे बोलून भगवान गप्प राहिले आणि माता पिता त्यांच्याकडे पाहत असताना त्यांनी आपल्या योग मायेने ताबडतोब एक सामान्य बालकाचे रूप घेतले. त्या वसुदेवाने भगवंताच्या प्रेरणेने त्या मुलाला घेऊन सुतिकेच्या बाहेर जाण्याचे ठरवले. त्याच वेळी नंदपत्नी यशोदेपासून जन्मरहित योग माया प्रकट झाली. त्याच योग मायेने द्वारपाल आणि नगरातील लोकांची सर्व इंद्रियाची वृत्ती खेचून घेतल्या. त्यामुळे सर्वजण गाढ झोपी गेल्या. कारागृहाचे सर्व दरवाजे बंद होते. त्यांनी मोठमोठ्या फळ्या, लोखंडाच्या सळ्या, कुलपे लावली होती. त्यामुळे बाहेर जाणे शक्य नव्हते, अतिशय अवघड होते. परंतु वासुदेव श्रीकृष्णांना घेऊन जसे त्या दरवाजावर पोहोचले तसे सर्व दरवाजे आपोआप उघडले. आणि इकडे नंदाच्या घराला देई गोकुळाला, नंदाच्या घराला देई गोकुळाला. माया उपजरिते ते ठेवी मधानी येते. माया उपजरिते ते ठेवी मधानी येते. म्हणत से रक्ष पार, म्हणत से रक्ष पार. त्या म्या मोहिले सकळ नंदाच्या मज गोकुळाला. नंदाच्या घराला मजली गोकुळाला. आच्छादित रूप हे, आच्छादित रूप नामामणी माझा बाप. नंदाच्या घराला
मजनी गोकुळाला नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. इकडे वासुदेव श्रीकृष्णाला एका टोपलीत घेतली आणि जाऊ लागले. इकडे भरपूर पाऊस सुरू होता. वाटेत नदी होती. त्या नदीला पूर आला. आता जायचं कसं? पण वासुदेव नीलहून वासुदेव त्या नदीमध्ये शिरले. जी होईल ते बघू म्हणले. का होईल? माझ्या डोक्यावर साक्षात भगवंत आहे, काय होणार आहे? म्हणून देव त्या नदीमध्ये शिरले. जसं जसं त्यांच्या डोक्याला पाणी लागेपर्यंत पाणी आलं गळ्यापर्यंत, पण आपल्या कृष्णाचा पाय त्या पाण्याला लागला आणि ते पाणी कमरेपर्यंत झालं. ते पाणी कमी झालं. नेले 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 गोकुळाला, कृष्ण गेले गोकुळाला. आणि एवढा पाऊस सुंदर पडत होता, पाऊस पडत होता, पण श्रीकृष्णाला पाऊस लागू नये म्हणून मागून कोण होतं? शेषनाग. त्यांना पावसाचा काही त्रास होऊ नये म्हणून त्यांच्या मागे असं पणा. हे सर्व काही होतं, पण वासुदेवाला समजत नव्हतं. त्यांच्या डोक्यावर फक्त श्रीकृष्ण होते आणि एकच मनात निर्धार होता की मला नंदाच्या घराला जायचे, गोकुळाला जायचे. त्या दिवसात भरपूर पाऊस पडत होता. त्यामुळे यमुनेचे पाणी वाटले. तिचा प्रवाह गंभीर आणि वेगवान झाला. तिकडे नदी पार केली. ज्याप्रमाणे श्रीरामांनी समुद्राला वाट करून दिली, त्याप्रमाणे यमुना नदीने भगवंताला वाट करून दिली. नंदाच्या गोकुळात गेल्यावर वसुदेवांनी पाहिले की सगळे गाढ झोपले. पूर्ण योगमायेने सगळ्यांना गाढ झोपवलं होतं. त्यांनी त्या मुलाला यशोदेच्या अंतरुणावर झोपवले आणि त्यांच्या कंडीला घेऊन ते कारागृहात आले. योगमाया डोक्यावर होती. ज्या वेळेस भगवंत डोक्यावर होते त्यावेळेस हातातले सगळे आयुध, सगळी जी ही होतं बांधलेलं होतं ते गळून पडलं. आणि ज्या वेळेस योग माया डोक्यावर बसली त्यावेळेस हे सर्व बांधले गेलं. असं आपलं असतं. ज्यावेळेस भगवंत असतात त्यावेळेस सगळं माया तुटती. आणि ज्या वेळेस भगवंताला डोक्यावरून आपण उतरून टाकतो, या बंधनात, या मायात आपण जखडून जातो. त्यामुळेच आपणच ठरवा की आपल्याला योग माया पाहिजे का स्वतः भगवंत डोक्यावर पाहिजे. तिकडे कन्येला घेतलं आणि वासुदेव कारागृहात आले. वासुदेवाने त्या कन्येला देवकीच्या अंतरुणावर झोपविलं आणि आपल्या पायात बेड्या अडकून पहिल्यासारखे कारागृहात बंदिस्त झाले. नंदाच्या घरी योग मायेमुळे मुलगा झाला का मुलगी झाली हे त्यांना समजलेच नाही. कारण एवढे थकले होते रात्री लोक की योग मायेमुळे ते सगळे पटकन झोपी गेले. मग त्यांना मुलगा झाला का मुलगी झाली काहीच कळलं नाही. म्हणून वसुदेवानी तिथली मुलगी आपल्या मुलगा तेथे ठेवून वसुदेव परत मध्ये शाळेत चाले. आज जाता दारे आपोआप बंद झाली. असंच आपल्या आयुष्याचं असतं. मायेत अडकताल तर या जन्मपर्यंतचा भवसागर तिथं तुम्ही येत राहता. त्यानंतर पहारेकरी सकाळ झाली, सूर्योदय झाला. उठले सगळे पहारेकरी उठले आणि इकडे पाहिलं देवकीला मुलगा झाला का मुलगी झाली त्याला समजले नाही. त्याने कंसाकडे धावत धावत गेले आणि म्हणाले देवकीला बाळ झालं, चला तुम्ही लवकर. कंस डोळे चोळतच होता, त्याला काही वाटत नव्हतं. कंस उठला, काही दात घासले नाही, काही आंघोळ केली नाही, तसंच निघून गेला, कारागृहात गेला. दे हे बाळ, बाळ मला दे असे म्हणू लागला. कंसात आणि ते बाळ तिने देवकी जवळून हिरावून घेतलं आणि जोरात तिचे पाय धरले आणि असं फिरवू लागलं. एवढ्या आपटणार एवढ्यातच ती बाळ आकाशात उडालं आणि तिने एक मोठं योगमायेचं रूप धारण केलं. ते हातामध्ये शस्त्रास्त्र युक्त होते. तिने कंसाकडे पाहून गर्जना केली, किमयार्तया वंददात खलु तवांत कृतः यत्र वक्रवा पूर्व शत्रुर्मा हि हिंसी कृपनाम प्रथा.
अरे मूर्खा, मला मारून तुला काय मिळणार आहे? तुझ्या मागील जन्मातील शत्रू तुला मारण्यासाठी अवतीर्ण झाला आहे. दुसऱ्याच ठिकाणी कुठेतरी गेला आहे, दुसऱ्याच ठिकाणी जन्माला आला आहे. आता तो निर्दोष बालकांची विनाकारण हत्या करणे सोडून दे. असे म्हणून योग माया अंतर्धान पावली आणि ती विंध्यचार पर्वतावर निघून गेली आणि तिला विंध्यवासिनी म्हणून म्हणलं जातं. बोला विंध्यवासिनी भगवती माची जय हो. देवीचे हे म्हणणे ऐकून कंसाला अतिशय आश्चर्य वाटले. त्याने त्याच वेळी देवकी आणि वसुदेव यांना केलीतून मुक्त केले आणि नम्रतेने म्हणला, हे ताई, मी चुकलो. मी तुझ्या पुत्रांना मारले असले तरी तू त्यांच्यासाठी शोक करू नकोस, कारण सर्व प्राण्यांना पराधीनपणे आपल्याला कर्माची फळे भोगावी लागतात. अशा रीतीने दुष्ट मंत्राची सल्ला मसलत करून काळाच्या फासात सापडलेल्या दुष्ट कंसाने ब्राह्मणांना मारणे योग्य ठरवले. त्याने इच्छेनुसार रूप धारण करणाऱ्या हिंसाप्रेमी राक्षसांना सर्वत्र जाऊन संत पुरुषांची हिंसा करण्याची आज्ञा दिली. त्यामुळे ते सगळे राक्षस लोक इकडे तिकडे अत्याचार माजवू लागले. योग्य याग त्यांनी बंद पाडले. सर्व लोक त्यांना घाबरू लागले. जे लोक संतांचा अनादर करतात त्यांचे ते कुकर्म त्यांचे आयुष्य लक्ष्मी कीर्ती धर्म ही पर अशी आत्मा संपूर्ण कल्याण नष्ट करते. कंसाने आपल्या सर्व मंत्र्यांना बोलावून घेतले आणि एक मोठी बैठक घेतली. त्या बैठकीत त्याने हातातून निष्ठून जाऊन बोलल्या देवीचे कथन सर्वांसमोर सांगितले आणि माझा शत्रू जवळपास कुठेतरी जन्माला आलेला आहे असे सांगितले. त्याला मारण्यासाठी सर्वांनी काळजीपूर्वक डोळ्यात तेल घालून बसा. आता तुम्हाला हे काम करण्याची गरज आहे असं त्यांना समजावं लागला. आणि ज्या वेळेस तो दिसल ज्या वेळेस त्याची वार्ता बातमी त्यावेळेस त्याला ठार मारून टाका असे सांगितले. तेव्हा त्याच्या मंत्र्यातील पहिला मंत्री होती पुतना मावशी. ही मावशी फारच गोड आहे. ही पुतना मावशी म्हणाली, काळजी करू नका, मी जाते, मी शोधते आणि त्याला मारून टाकते. निघाली पुतना मावशी धडक 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 करत निघाली. पण ती आज येत नाही, ती उद्या येणार. तोपर्यंत वाट पाहायची आपल्याला पुतना मावशीची. त्यानंतर पुतना मावशी एक मायावी सुंदर रूप घेतले आणि स्तनात विष भरून 4 महिन्यांच्या लेकरापर्यंत त्यांना स्तनपासून मारून टाकू लागली. त्यामुळं लहान लेकरांना मारणारी पुतना मावशी असते. आणि आता ही पुतना मावशी जोपर्यंत येईल तोपर्यंत आपल्याला इकडं गोकुळात नंदोत्सव साजरा करायचा आहे. त्यानंतर गोकुळात आता जन्मोत्सव साजरा करण्यात आला. नंदस्तात्मज उत्पन्ने दाता आलाद महामना विप्रा नवेद ज्ञान स्नात सुशीलं कृताः. शुकाचार्य म्हणतात, उदारनंद महाराजांना मुलगा झाल्याचे करतात अतिशय आनंद झाला. त्यांनी स्नान केले आणि पवित्र होऊन नवीन वस्त्रालंकार प्रदान केले. नंतर वेदवेत्या ब्राह्मणांना बोलून त्यांचे पुण्यवाचन करवले. आपल्या पुत्राचा जातकर्म संस्कार केला. त्याचबरोबर देवता आणि पितरांची विधिवत पूर्वा केली. इकडे नंद यशोदेला मुलगा झाल्याचे समजतात. गोकुळमध्ये सर्व गोप गोपी गवळणी गोपाळ हे सर्व अवतरित झालेले देवच होते. ते सर्व नंदाच्या घराकडे जायला निघाले. सर्वांना अमर्यादित व ज्यांना शेवट नाही असे सुख प्राप्त झाल्यामुळे त्यांना दारासमोर गुढ्या उभा केल्या. प्रत्येका घरी कथा श्रवण करू लागल्या. सर्वांना एवढा आनंद झाला की गोकुळच्या अंत पार नाही लेखा एवढा आनंद झाला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळ कृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी. बाळ कृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी. गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणी. गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणी. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. तुका म्हणे छंदे
मन मोहिले गंदे. सर्वांना मोठमोठा आनंद झाला आणि सर्वजण आनंदामध्ये म्हणू लागले. इथे नंदाचा उत्सव सुरू झाला. नंद के आनंद गयो जय हो नंद लाल की. नंद के आनंद जय भयो हो. नंद लाल की. हाथी घोड़ा पालकी जय जय कन्हैया लाल की. की. हाथी घोड़ा पालकी जय यशोदा लाल की. नंद के आनंद भयो जय हो नंद लाल की. नंद के आनंद भयो जय हो नंद लाल की. हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की. हाथी घोड़ा पालकी जय हो यशोदा लाल की. नंद के आनंद भयो जय हो नंद लाल की. नंद के आनंद भयो जय हो नंद लाल की. बोला सच्चिदानंद भगवान की कसं करायचं आता? पाळणा म्हणायचं सर्वांनी का? हातात म्हणायचं? फुलं घ्या. पाळणा म्हणायचं येते का का? अगोदर? होय का? आणि पाळणा सर्वांनी म्हणायचं बोला, का? गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणा. तर या ठिकाणी आपला गोपाल आपला कृष्ण इथे मंदिरात मंदारे परिवारामध्ये उपस्थित झालेले आहेत. पाळणा तर म्हणायचं अगोदर. पुन्हा टाकायचं का? थांबा की जरा. या की पुढं तसं नाही आधी फुलं टाकत होते. त्यांना घेत होते खूप पेन. गडबड झाली आहे का? नाही. तर या ठिकाणी आपले गोपाळ कृष्ण येथे प्रकट झाले, अवतीर्ण झाले चला, आणि सर्वांना आनंद झाला आणि सर्वांनी नंदाच्या घरी जाऊन पाळणा बनवला.